सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. आमदार यड्रावकर. गणेशवाडी येथे आलास जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांचा प्रचार शुभारंभ. देशभक्त रत्नापण्णा कुंभार, स्वर्गीय दत्ताजीराव कदम, स्वर्गीय बाळासाहेब माने, स्वर्गीय सारे पाटील, स्वर्गीय शामराव अण्णा पाटील या सर्वांनी शिरोळ तालुक्याला एक वैचारिक बैठक दिली आहे. त्यांच्या विचारांचा वारसा मी पुढे सुरू ठेवला आहे. सर्वसामान्यांच्या हातात दगड देणाऱ्यांना मालक म्हणत नाहीत, तर सर्वसामान्यांच्या हाताला काम देणाऱ्यांना मालक म्हणतात, असा टोला विरोधकांना लगावून राजकीय स्पर्धा नक्की करा, पण शिव्या देऊन कधीही करू नका. तुम्ही या अगोदर केलेले काम जनतेसमोर दाखवा आणि विकासावर बोला. आलास जिल्हा परिषद मतदारसंघात आजपर्यंत 125 कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. आलास हे एकमेव मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी दादेपाशा पटेल यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा निधी आणला आहे. राजश्री शाहू विकास आघाडीचे आलास जिल्हा परिषदेचे उमेदवार दादेपाशा पटेल, आलास पंचायत समितीचे उमेदवार फजल अली पटेल, गणेशवाडी पंचायत समितीचे उमेदवार सारिका केरीपाळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ गणेशवाडी येथील गणेश मंदिर येथून करण्यात आला. याप्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते. आरोग्याच्या दृष्टीने शिरोळ तालुका हा मेडिकल हब बनवण्याचे काम आम्ही केले आहे. तालुक्यातील एकही नागरिक आरोग्य समस्येसाठी तालुक्याच्या बाहेर जाणार नाही, या दृष्टीने शिरोळ तालुक्यात 950 बेड उपलब्ध करून देत आहोत. याप्रसंगी सईद पटेल, सुकुमार किनिंगे, सरपंच शफी पटेल, जयपाल कुंभोजे, धनपाल खोत, आनंदा कुंभे, मुनीर शेख, अमोल हिंगणगावे, आदिनाथ आरबाळे, राजेंद्र कुचनुरे, आलास सरपंच सचिन दानोळे, सुभाष शिरगावे, विद्यासागर मर्जे, गोविंद कोल्हापुरे यांच्यासह आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील राजश्री शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.